हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज आहे शनिवार आणि अक्षताची माऊलीची सकाळची शाळा आहे. आज 8 ते 11:30 शाळा आहे बघा. आज सकाळी सकाळी अक्षता माऊली दोघं पण शाळेत गेले चहा बिस्किट खाऊन. आणि सकाळचं म्हणलं तर असं बाहेरचं छान असं वातावरण झाले. तर माझं म्हणलं तर देवपूजा आवरली आणि ह्यांच्यासाठी बघा आज ह्यांचा उपवास आहे शनिवार. तर वेपर्स शाबूच्या पापड्या तळायचं चालू आहे. आणि सकाळचं मस्त कवळं कवळं ऊन पडले आणि आता म्हणलं तर थंडी सुरू झाली, आता पाऊस नाही. तर बघूया मस्त कॅमेराने बघा असं मस्त सकाळी सकाळी ना छान असं कवळं कवळं ऊन पडले. आता असं वाटतंय की उन्हातच जाऊन बसावं. तर आणि सकाळी बघा 7-7:30ला पाणी आलं ना. तर आज मला उठायला उशीर झालता. तर आज माऊलीच्या पप्पांनीच पाणी भरले. तसं बघायला गेलं तर दररोजचं म्हणलं तर त्यांच्याकडेच पाणी भरायचं असतंय. आणि इकडं म्हणलं तर असं मस्त कवळं कवळं ऊन पडलेले सकाळी सकाळी. तर असं वाटतंय की उन्हात थोड्या वेळ असं बसून राहावं, एवढं छान वाटतं उन्हामुळे ना. असं मस्त वाटतंय बघा. असं थोडं थोडं आपल्या शेळी बघा असं उन्हाच्या सावलीला उन्हाच्या ह्याला बसलेले. आणि इकडं म्हणलं तर असं देवपूजा आवरून घेतली. 3-4 फुलं सुद्धा भेटलेली तर तेवढीच वाहिली. आणि ह्यांना आज मारुतीला जायचं असतं ना, शनिवार असलं तर प्रत्येक शनिवारी ही मारुतीला जातात. तर मारुतीला जाण्यासाठी त्यांनी पण सगळं सामान नेलं आणि घरी 2-4 देवाला नाम फुलं वाहिली. परत त्यांनी 2-4 फुलं नेलेली मारुतीला. चला आता ह्यांच्यासाठी बघा असं थोडंसं म्हणजे की शाबू भगरीच्या चकल्या, बटाटा शाबूच्या, परत वेपर्स, परत शाबूच्या पापड्या असं तळायचं चालू आहे बघा. आणि आमच्यासाठी म्हणलं तर हे बघा असं मस्त तांदूळशाची भाजी. तर तेल मीठ लसूण टाकून ना, थोडंसं जास्त लसूण टाकून, आणि मला कुठल्या पण भाजीला जास्त लसूण लागतो तसं मस्त मिठाची भाजी बनवली आमच्या. वाजेत बघा संध्याकाळचे 7-7:15 आणि इकडं म्हणलं तर दिवाबत्ती वगैरे करून घेतली. तर आता अशी दिवाबत्ती करायला ना मला वेळ भेटला. तर आज लवकरच गिरण चालू केली. 5 वाजता गिरण चालू केली, जे काय सगळी कामावरून माझी. आणि 3-4 दळणं आले होते ना, 3-4 दळणं आले होते. माऊलीच पप्पा सरना आम्ही दळून घेतले. माझं आज ठरलं होतं लवकर स्वयंपाक बनवावं, पण आज काय लवकर स्वयंपाक बनवतं झालंच नाही. कारण असं ज्या दिवशी ठरलं ना त्या दिवशी तर अजिबात होत नाही. आणि तसं त्यांना पण यायला उशीर झाला तर आत्ताच ते पण आलेत आणि गिरणीपाशी थांबले चहा पिऊन. आणि चला आता थोडंसं स्वयंपाकाची तयारी केलेली. आज माऊलीच पप्पांचा शनिवार आहे ना, म्हणलं होतं लवकर स्वयंपाक करावं, पण असं काही होत नाही. परत एकदा दळणं आलं तर त्यांचं चाललं तर दळणं दळायचं. आणि माऊलीचं पण मगापासून चाललंय की मला जेवायचं आहे, मला जेवायचं आहे, भुका लागलेत. आणि आज सकाळपासून ना म्हणजे की 11-11:30 वाजता अक्षता माऊली पण दोघं पण घरी चालले त्यांना शाळेतनं. आज इतका गोंधळ ना, इतका त्रास दिलाय ना आज माऊलीनं. तर खरं सांगते, खरंच आमचं माऊली बघा नाही खोडील माऊली आहे. हे बघा असं आगापणा चाललंय. तर माऊली चाललंय जेवण. आणि आजीने काय केलं काय नाही ते बनवायचं बघायचं. ते आजीने काय बनवलं ना ते जेवायचं चालू आहे. माझं म्हणलं तर अजून स्वयंपाक चालू आहे. तर बघूया मी काय काय बनवायला लागले ते. इकडं ना अशी कणिक मळून ठेवलेली. तर बघा बाहेर आत करत करत ना कणिक मळली. आणि इकडं म्हणलं तसं बघा असं आपलं जिरा राईस शिजतंय. आणि चला आता भाजी बनवायची, चपात्या बनवायच्या. माऊलीचं म्हणलं तर लवकरच जेवण चाललंय. इकडं बघ ना माऊली, माऊली इकडे बघ ना. तर लवकर झोप लागते ना माऊलीला, तर लवकर जेवण चाललंय. 7-7:30 वाजता जेवण असते माऊलीचं, आहे ना बाळा? तर बघा आजीनं खारं वांग परत चपाती बनवलेली. तर माऊलीला वांग आवडत नाही, तर बघा रस्सा घेतलेला आहे. मी बाहेर म्हणलं तर अक्षूचा आपल्या अभ्यास चाललेला आहे. तिचा भरपूर सारा अभ्यास असतो ना, तिचा लवकर काय होत नाही. बघा अक्षूचा अभ्यास चाललाय आणि तिची मैत्रीण. इकडं म्हणलं तर माऊलीच्या पप्पांचं चाललंय दळण दळायचं. आणि 2-3 दिवस झालं बघा माऊलीचं चाललं होतं मम्मी इडली बनव. तर म्हणलं चला आता एकदाच. सकाळी मी तांदूळ आणि डाळ दोन्ही मिक्स करून एकत्र भिजू घातलेलं. तर म्हणलं चला आता मस्त मिक्सरला बारीक करून घेऊया. आणि अजून बरेचसे काम आहेत ना, माझं स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे. तर इकडं म्हणलं तर एकदाचं चाललं माझं स्वयंपाक बनवायचं. आणि आज ह्यांचा शनिवार आहे बघा, माऊलीच्या पप्पांचा शनिवार आहे. तर त्यांच्यासाठी असं थोडेसे पापड आणि भजी पण बनवायचं चालू आहे. तर आणि आज चपात्या दररोज म्हणलं तर माझ्या भाकरी असते ज्वारीच्या. तर आज भाकरीला सुट्टी आणि म्हणलं चपाती बनवून घेऊया. आणि त्या दिवशी बघा माझी आई वडील बहीण आणते ना, त्या दिवशी श्रीखंड आणलं होतं माऊलीच्या पप्पांनी. परत ते थोडंसं शिल्लक होतं श्रीखंड. तर म्हणलं चला आज ते श्रीखंड सगळ्यांना जेवणात वाढूया. तर म्हणून चपाती बनवली. आणि भजी म्हणलं तर एवढं छान भजी झालते बघा. आणि आता सध्या
थंडी ना भरपूर सारी थंडी सुटली. तर असे मस्त कुरकुरीत मस्त कांदा भजी झाले होते आणि सोबत तोंडी लावण्यासाठी पापड तळलेले मी उडदाचे. आणि जास्तीत जास्त उडदाचे पापड आमच्या सगळ्यांना जास्त आवडतात. असे तांदळाचे पापड कुरडई जास्त काही नाही, पण आता उडदाचे पापड भरपूर सारे आवडतात. आणि इकडं अक्षूला बघा कसं स्वेटर घातला थंडी वाजते म्हणून ना. आणि इकडं म्हणलं तर थोडंसं मी अगोदर गिरण चालू होती ना त्यावेळेस जिरा राईस बनवलेला आणि भाजी म्हणली तर थोडीशी डाळ कांदा बनवलेली मी. तर असं आहे बघा आजचा आमचं जेवणाचा बेत सगळ्यांच्या. आणि माऊलीच्या पप्पांचं पण उपवास आहे ना, आज बराच उशीर झाला तरी पण मला आता वाजलेत ना 8:30 पावणे 9 वाजत आलेत. एक एक कामं करतो सगळी, जे काय म्हणजे की काम काय दिसत नाही, हात काय बसत नाही असं होते माझ्यासोबत कधी कधी. त्या दिवशी का नाही यात्रेला गेलेलो बघा, जे काही झाडं वगैरे आणलेलं आम्ही बहिणीने खरेदी केलेली, तर ते तुमच्याबरोबर शेअर करायचं ना, राहून गेलेलं. तर चला म्हणला शेअर करूया. बघा अशा पद्धतीचे झाडं आणलेलं गौरी गणपतीसाठी आणि तुमच्याबरोबर शेअर करायचं म्हणलं तर राहून गेलेलं. इथं कुठलं निघालं छान असं झाड आणलेली. हे ना हेच निघाले पण हे लगेच बसतंय. एवढी छान असं झाडं ना आम्ही बहिणी चौघी बहिणी मिळून असं झाडं घेतलेले. हे बघा असं खूप छान असं झाड. आणि हे दोन आणि हे दोन. आणि बारक्या बहिणीच्या आवडीचं म्हणलं तर तिच्या पसंतीचं हे 2 झाडे. बरेच वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कलरचे बरेच झाडं होते आणि माझ्या छोट्या बहिणीला म्हणलं तर हे झाडं आवडलेले तर तिने हे झाडं घ्यायला लावली. आणि माझ्या आवडीचं म्हणलं तर हे 2 झाडं. आणि दुसऱ्या बहिणीच्या आवडीचं म्हणलं तर हे 2 झाडं. तर असे गौरी गणपतीसाठी बघा असं मस्त छान झाडं आणलेत. आणि असं झाडं वगैरे शोसाठी असेल ना तरच छान वाटतंय. आणि अगोदरच्या जुन्या घरात ना घुशीने सगळे कुरतडून झाडं म्हणा लायटिंग म्हणा जे काही गौरी गणपतीचं सामान होतं ना बरंच काही सामान आमचं म्हणजे की ह्यावेळेस खराब निघालं. तर ह्यावेळेस थोडंसं सामान होतं गौरी गणपतीसाठी, तर मला असं कुठं गेले ना थोडं सामान आणून ठेवावं. तर हे बघा असं आणले 6 झाडं. तर तुम्हाला पण कसे वाटतात ना तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर जसं म्हणजे की जाता येता कुठून ना. आणि असं कुठं जाता येताना मला पुढच्या वर्षीपर्यंत बरेच काही सामान गोळा करायचे. आणि ह्यावेळेस म्हणलं तर जास्तीत जास्त सामान नव्हतं ना गौरी गणपतीसाठी. लायटिंग म्हणा लायटिंग तर अगदी अवघ्या का 2 का 3च लायटिंग होत्या. तर म्हणलं आता थोडं सामान करून ना पुढच्या वर्षी गौरी गणपती येईपर्यंत ना थोडंसं सामान आणून ठेवूया. तरी बघा अशी झाडं तर आणलेले आहेत. असं कुठं जास्तीत जास्त कुठं जाता येत नाही आणि गेलं तर असं सामान थोडं आणून ना ठेवूया म्हणलं. तर असं सामान असेल तर गौरी गणपती पुढं जेवढं असेल तेवढं कमीच पडतं. आणि काय म्हणतात ना तसं बघल ठेवल तेवढं कमीच आहे. तर तसंच आहे बघा. ह्यावेळेस सामान अजिबात नव्हतं आमच्या गौरी गणपतीला. एवढं मला म्हणजे की माझ्या असं मनाला एवढं कसं तरी वाटायचं. जास्तीत जास्त खराब झालेलं काय फुटलेलं काय आणि घुशीने उंदराने ना सगळी तोडून असं कुरतडलेलं. लायटिंगच्या आता सध्या तिथं बेड खाली ना एवढं असं लायटिंगचं बॉक्स आहे तर ते सगळं खराब झालेलं आहे. हे का अक्षता ते माऊली गेले बाळा ते उंदीर मामाने म्हणलं तरी बघा अशा माळा सगळ्या कुरतडलेल्या होत्या. तर आता लायटिंगच्या माझं 2च राहिलेले 10 वर्षापर्यंत अजून आणायचे. आणि हे बघा हे अशा पंत्या वगैरे होत्या लाईटच्या. तर हे सुद्धा सगळं खराब झालेले. काय लायटिंगचं बंद पडलेले. हे बघा बरंच काही नुकसान झालं ना जुन्या घरात सामान होतं त्यावेळेस. तर सगळ्या म्हणजे की उंदीर मामा परत उशिया बऱ्याच काही होते त्याचा चांगला लय त्रास होता. तर आता म्हणलं चला जाऊ दे झालं. आणि दुसरं आता जसं की कुठं गेलं आलं आणि जसं वेळ भेटेल तसं म्हणजे की आपल्याकडे पण जसं पैसे येतील तसं ना थोडं सामान आणून ठेवूया असं माझं तर म्हणणं चाललंय. आणि त्या दिवशी गेल्यानंतर बघा काय नाही का काय असं थोडीशी झाडं आणलेली आहेत आम्ही. तर चला कशी वाटली अशी छान झाडं ना नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. परत भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.